असेंडिंग पोर्शन. बघा इथे काय म्हणलंय, इट इज दी असेंडिंग पोर्शन. असेंडिंग म्हणजे काय बाबा, वरचा. असेंडिंग पार्ट ऑफ द ऍक्सिस दॅट डेव्हलप्स फ्रॉम दी, कशापासून, प्लिम्यूल ऑफ दी एम्ब्रिओ ऑफ जर्मिनेटिंग सीड. एखाद्या जर्मिनेटिंग सीडच्या एम्ब्रिओनी. इथं बघा हा सीड कोट दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, आणि हा काय रे, हा प्लिम्यूल आहे. हा काय आहे, हा प्लिम्यूल. याच्यापासून काय लागलंय, शूट सिस्टम यायला लागले. हायपोकॉटिल. हायपो म्हणजे हा बघा इकडं असा आहे हा पोर्शन, कळते का तुम्हाला, हे असं. हायपो म्हणजे बिलो दी कॉटिल, बरोबर आहे का. बिलो मीन्स का कॉटिलडॉनच्या खाली आहे, म्हणून त्याला काय म्हणलं, हायपोकॉटिल. हा कोण आहे, रॅडिकल. हा कोण आहे, खालचा एंड. मग याचं डायरेक्ट एलॉंगेशन जर असं व्हायला लागलं तर काय येईल, रूट येईल का नाही. आणि पुढं हे दोन कोण आहेत, कॉटिलडॉन. हे दोन्ही कॉटिलडॉन काय प्रोव्हाइड करतात बाबा, हे कॉटिलडॉन काय प्रोव्हाइड करतं, नरिशमेंट. कारण कॉटिलडॉन्स मध्ये काय, रिझर्व्ड फूड मटेरियल कुठल्या फॉर्म मध्ये, स्टार्चच्या. ते काय देतं, नरिश करतं कोणाला, एम्ब्रियोनल ऍक्सिसला, प्लिम्यूल आणि रॅडिकलला. प्लिम्यूल वरती वाढतो, रॅडिकल खालती वाढतो. रॅडिकलचं एलॉंगेशन झालं की रूट सिस्टम येते, प्लिम्यूलचं एलॉंगेशन गेलं की काय येते, शूट सिस्टम. क्लिअर आहे का सगळ्यांचं इथंपर्यंत. बघा काय करते शूट सिस्टम, इट बियर्स. काय इट बियर्स, बोला पटपट. ब्रांचेस, लीव्स, फ्लावर्स, फ्रूट्स, बर्ड्स. बर्ड मध्ये दोन टाईप, टर्मिनल बर्ड म्हणजे अपायकल बर्ड, आणि दुसरा एक्झिलरी बर्ड. कुठले बर्ड आहेत, एक्झिलरी बर्ड आहेत, अपायकल बर्ड. नोड्स अँड इंटरनोड. नोड इज द रिजन वेअर, while internode is the portion between. Nodes are the region of stem where leaves are born. Internodes are the portion between two nodes. Young stem is generally green, later often become woody and dark brown. Young stem कुठलंही प्लांट आणा पहिल्यांदा कसं असतं, ग्रीन कलरचं असतं. नंतर काही वर्षांतर कसं होतं, वुडी अँड डार्क ब्राऊन. दॅट इज ऑल अबाउट दी स्टेम. फंक्शन्स ऑफ स्टेम. काय फंक्शन आहे स्टेमचं सांगा पटकन. काय फंक्शन, स्प्रेडिंग आउट ब्रांचेस. नेक्स्ट बोला, स्प्रेडिंग आउट ब्रांचेस, बेअरिंग लीव्स, फ्लावर्स, फ्रूट्स. इट कंडक्ट्स वॉटर, मिनरल्स अँड फोटोसिंथेसिस मीन्स द प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. ग्लुकोज हा प्रोडक्ट आहे की नाही. काय करतं आपण फोटोसिंथेसिस मध्ये काय शिकलं, ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये काय बनवतात, ते फूड मटेरियल बनवतात. ट्रान्सफर कुठल्या फॉर्म मध्ये करतात, सुक्रोजच्या. Plants prepare their food material in the form of glucose, translocated in the form of sucrose and stored in the form of starch. कळते सगळ्यांना, क्लिअर आहे इथपर्यंत. नेक्स्ट, सम स्टेम्स हेल्प इन फूड स्टोरेज, सपोर्ट, प्रोटेक्शन, व्हेजिटेटिव्ह propagation. These are the some modifications. Just like root, there are three modifications. First, modification of root for food storage, modification of root for support, modification of root for respiration. बरोबर आहे, तीन मॉडिफिकेशन होते. इथं काय आता, मॉडिफिकेशन फॉर फूड स्टोरेज, मॉडिफिकेशन फॉर डिफेन्स, मॉडिफिकेशन फॉर फोटोसिंथेसिस, मॉडिफिकेशन फॉर सपोर्ट. कळलं सगळ्यांना. असे 4 मॉडिफिकेशन याच्यामध्ये आहेत. बघूया आपण कुठले आहेत ते आता. मॉडिफिकेशन बघा इथं कुठले, फूड स्टोरेज, स्टेम टेंड. आता इकडे लक्ष द्या, इथं तसं मेन्शन केलं नाही पण मी तुम्हाला सांगून देतो मॉडिफिकेशन कुठले आहेत लगेच. बघा, फॉर फूड स्टोरेज मॉडिफिकेशन. फॉर फूड स्टोरेज मध्ये आपल्याला अंडरग्राउंड मॉडिफिकेशन येणार आहेत. याच्यामध्ये जमीन कंद हे याच्यामध्ये काय येणार बघा. अंडरग्राउंड अगोदर ऐकून घ्या, जरा मध्ये बोलू नका, ऐकून घ्या. स्टेम 3 टाईपचे आहेत, एरियल स्टेम, सब एरियल स्टेम, अंडरग्राउंड स्टेम. अंडरग्राउंड स्टेम मध्ये परत किती टाईप आहेत, 4 सब टाईप आहेत. रायझोम, बल्ब, कॉर्म आणि ट्यूबर. ट्यूबरचं एक्झाम्पल सोलेनम ट्यूबरसम पोटॅटो, बरोबर आहे. बल्बचं एक्झाम्पल जमीनकंद कोलोकॅशिया. रायझोमचं एक्झाम्पल टर्मरिक. बल्बचं एक्झाम्पल ओनियन गार्लिक. कॉर्मचं एक्झाम्पल जमीनकंद कोलोकॅशिया. आणि रायझोमचं एक्झाम्पल जिंजर अँड टर्मरिक रायझोम. बल्ब काय, ओनियन गार्लिक. कॉर्म जमीनकंद कोलोकॅशिया. आणि लास्ट काय, ट्यूबर सोलेनम ट्यूबरस. हे मॉडिफिकेशन कशासाठी आहेत, फूड स्टोरेज. मागच्या मुली शांत बसा इथल्या दोघी. नेक्स्ट, आता स्टेम टेंड्रिल मॉडिफिकेशन फॉर सपोर्ट, बरोबर आहे. स्टेम टेंड्रिल मध्ये गोड फॅमिली, वॉटरमेलॉन, कुकुंबर, पंपकिन अँड ग्रेप वाईन्स. हे एक्झाम्पल्स कशाचे आहेत, स्टेम टेंड्रिल. स्टेम टेंड्रिल मॉडिफिकेशन कशासाठी आहे, फॉर सपोर्ट. पहिलं मॉडिफिकेशन फॉर फूड स्टोरेज. मॉडिफिकेशन फॉर डिफेन्स, थॉर्म म्हणजे काटे. काटे कशासाठी असतात, डिफेन्स. मध्ये मध्ये बोलू नका, असे एका आवाजात बोला.
मॉडिफिकेशन फॉर डिफेन्स. मॉडिफिकेशन ऑफ डिफेन्समध्ये बघा सायट्रस अँड बोगेनविला आहेत का एक्झाम्पल. डिफेन्समध्ये कुठलाही आता ॲनिमल्स येतात की नाही खायला, ते येऊ नये जवळ, त्याच्यासाठी डिफेन्स पर्पजसाठी हे थॉर्न असतात. थॉर्न इज द मॉडिफिकेशन ऑफ ॲक्झिलरी बर्ड. कशाचं मॉडिफिकेशन आहे? ॲक्झिलरी बर्ड. फिलोक्लेड. फिलोक्लेड सम स्टेम्स बिकम्स ग्रीन अँड फ्लॅट अँड फ्लेशी. बरोबर आहे का? फ्लॅट फ्लेशी स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अपोन्शिया. बरोबर आहे. आणि सिलेंड्रिकल स्ट्रक्चर इज कॉल्ड एज युफॉर्बिया. हे दोन्ही काय करायला लागले? फिलोक्लेट्समध्ये आहेत. बरोबर आहे का? स्टेममध्ये. स्टोलॉन. स्टोलॉन आता ऑफसेट आणि सकर हे सब एरियल स्टेम्स आहेत. रनर, सकर, स्टोलॉन, ऑफसेट सब एरियल स्टेम. आणि एरियल स्टेममध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय काय सांगितलं होते, 6 टाईप सांगितले होते D1 मध्ये. ठीक आहे, पण ते असू द्या, एवढं कळाले तुम्हाला सगळ्यांना. 1 बाय 1 आपण पुढे जाऊ. आपल्याकडे एवढा वेळ नाही, हे रिव्हिजन आहे फास्ट. मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. फूड स्टोरेज. अंडरग्राउंड स्टेम मॉडिफिकेशन कुठलं आहे फूड स्टोरेजमध्ये सांगा पटकन. पोटॅटो, जिंजर, टर्मरिक, जमीनकल, कोलोकॅशिया हे सगळे अंडरग्राउंडच आहेत. कळलं का? आता नेक्स्ट, दे ऑल्सो ऍक्ट एज ऑर्गन्स ऑफ पेरिनेशन. ऑर्गन्स ऑफ पेरिनेशन टू टाईड ओव्हर कंडिशन्स अनफेवरेबल फॉर ग्रोथ. जरी अनफेवरेबल कंडिशन असतील तरी त्या सिच्युएशनमध्ये स्वतः ते सर्व्हाइव्ह करतात, म्हणून त्यांना काय म्हटलंय? ऑर्गन्स ऑफ पेरिनेशन. टू टाईड ओव्हर कंडिशन्स अनफेवरेबल फॉर द ग्रोथ. दॅट इज ऑल अबाउट कशाबद्दल आहे हे? स्टेम मॉडिफिकेशन. नाव मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. स्टेम टेंड्रिल. स्लेंडर ना काय पातळ. स्पायरली कॉइल्ड स्ट्रक्चर डेव्हलप फ्रॉम द एक्झिलरी बर्ड. कशापासून डेव्हलप झालंय? एक्झिलरी बर्ड. इथं दिसतंय का तुम्हाला हे स्ट्रक्चर? काय दिसतंय? हे स्ट्रक्चर दिसतंय का तुम्हाला? हे स्ट्रक्चर कशाचं आहे? टेंड्रिलचं स्ट्रक्चर आहे. कशा? स्टेम टेंड्रिलचं स्ट्रक्चर आहे. कसं आहे? स्पायरली कॉइल्ड डेव्हलप्स फ्रॉम एक्झिलरी बर्ड्स. दे हेल्प प्लांट्स टू क्लाइंब गोड फॅमिली, कुकुंबर, पम्पकिन, वॉटरमेलॉन अँड ग्रेप वाइन्स. थॉर्न्स. थॉर्न्स कसे आहेत बघा पटकन सांगा. उडी स्ट्रेट पॉइंटेड स्ट्रक्चर डेव्हलप फ्रॉम कशापासून? एक्झिलरी बर्ड. प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम ब्राउझिंग ॲनिमल्स. जे चारा खायला येतात की नाही, ते झाडाला त्या खाऊ नये त्यासाठी स्टेम आहेत. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? सायट्रस अँड बोगेनविला. हे दिसत आहेत का तुम्हाला? स्टेमची वरती थॉर्न. हे काय? ते थॉर्न कुठं आहे? ते बाबा स्टेम वरती. कशाचं मॉडिफिकेशन आहे? एक्झिलरी बर्डचं मॉडिफिकेशन आहे. हे दिसते का सगळ्यांना स्ट्रक्चर? येस ऑर नो? हे बोगेनविलाचं एक्झाम्पल आहे आणि हे सायट्रसचं एक्झाम्पल. क्लिअर आहे सगळ्यांचं? येस ऑर नो? चला नेक्स्ट, फिलोक्लेड. इट इज अ फ्लॅटन्ड ग्रीन स्ट्रक्चर. इट इज अ फ्लॅटन्ड ग्रीन स्ट्रक्चर. काय म्हणले बघा? फ्लॅटन्ड ऑर फ्लेशी सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कंटेनिंग क्लोरोफिल फॉर फोटोसिंथेसिस. ग्रीन म्हणल्यानंतर क्लोरोफिल असणारच आहे. फाउंड इन सम प्लांट्स ऑफ अरिड रिजन. कुठल्या रिजन मध्ये? अरिड, जिथं कुठं वॉटर स्कार्सिटी आहे. एक्झाम्पल काय? अपोन्शिया, युफॉर्बिया. अपोन्शिया कसलं स्ट्रक्चर आहे? फ्लॅट. युफॉर्बिया कसलं स्ट्रक्चर आहे? सिलेंड्रिक. अपोन्शियाचे स्ट्रक्चर बघून घ्या. हे अपोन्शियाचे स्ट्रक्चर्स आहेत. कशा स्ट्रक्चर्स आहेत हे? अपोन्शिया. अँड दिस इज कॉल्ड एज सिलेंड्रिकल फ्लेशी. काय म्हणलेला? युफॉर्बिया. काय म्हणलेला? सिलेंड्रिकल फ्लेशी युफॉर्बिया. क्लिअर आहे का सगळ्यांचं इथंपर्यंत? नेक्स्ट, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. त्याच्यानंतर मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मध्ये काय आहे? स्टोलॉन. लक्ष द्या. स्टोलॉन मध्ये काय बघा? पहिलं एक्झाम्पल, इट इज अ स्लेंडर लॅटरल ब्रांच दॅट अरायझेस फ्रॉम दी. सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथं बेस ऑफ मेन ऍक्सिस. काय याच्यामध्ये बघा? बेस ऑफ मेन ऍक्सिस. हा मेन ऍक्सिसचा बेस आहे की नाही, याच्यापासून एक लॅटरल ब्रांच ओरिजिनेट व्हायला लागल्या बघा. ही व्हायला लागल्या का इकडं? हे काय? लॅटरल ब्रांच ओरिजिनेट व्हायला लागल्या. इथं दिसतंय का बघा? आणि एक तुम्हाला इथं नवीन बर्ड आलेला दिसतोय का? इथं काय दिसतोय? हे नवीन बर्ड. आणि हा रन करायला लागला. मी याला काय म्हणले? स्टोलॉन रनर. काय म्हणलं याला? स्टोलॉन रनर. अँड आफ्टर ग्रोईंग एरियली फॉर सम टाइम आर्क डाऊनवर्ड. आर्क डाऊनवर्ड म्हणजेच काय? टू टच द ग्राउंड. आता असा वरती आहे ना हा सध्या, आता असं जाऊन खाली इथं टच केला की नाही ग्राउंडला, म्हणजे आर्क डाऊनवर्ड. हा आर्क बनवला नाही, एक आर्क. ठीक आहे, आर्क डाऊनवर्ड. आणि त्याला काय म्हणलंय आपण बाबा? स्टोलॉन. एक्झाम्पल काय? मिंट अँड जास्मिन. राहील लक्षात सगळ्यांचं? कळालंय सगळ्यांना? काय लक्षात ठेवणार स्टोलॉन मध्ये? विच अरायझेस फ्रॉम दी बेस ऑफ मेस. ऑफसेट. ऑफसेट मध्ये सांगा आता पहिला पॉईंट. ऑफसेट. ऑफसेट मध्ये काय बघा? इट इज अ लॅटरल ब्रांच. आता विथ शॉर्ट इंटरनोड. इकडे बघा, हे शॉर्ट इंटरनोड आहे. हा काय आहे? शॉर्ट इंटरनोड आहे. या नोड वरती तुम्हाला माहित आहे, नोड इज द रिजन वेअर लिव्हज आर बॉर्न. इथं काय येतील बाबांनो? रोजेट्स ऑफ लिव्हज येतील का नाही सांगा मला?
इथं काय येतील, रोजेट्स ऑफ लिव्ज. मग इथं रोजेट्स ऑफ लिव्ज आले तर खाली तुम्हाला माहित आहे वॉटरमध्ये रूट पॉकेट्स असतात की नाही. ऑफसेट कुठले आहेत, प्लांट हायड्रोफाइट्स आहेत ना. मग याच्यामध्ये हे रोजेट्स ऑफ लिव्ज अँड टफ्ट ऑफ रूट्स काय येतील खाली इथं, टफ्ट ऑफ रूट्स. रोजेट्स ऑफ लिव्ज अँड टफ्ट ऑफ रूट्स, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ऑफसेट. ऑफसेटचे दोन एक्झाम्पल आहेत, पिस्टिया अँड इकॉर्निया. तर बघा, रोजेट्स ऑफ लिव्ज अँड टफ्ट ऑफ रूट्स, रोजेट्स ऑफ लिव्ज अँड टफ्ट ऑफ रूट्स. एक्झाम्पल ॲक्वेटिक प्लांट्स लाईक पिस्टिया अँड इकॉर्निया. क्लिअर आहे इथंपर्यंत सगळ्यांचं. काही प्रॉब्लेम आहे का इथं कोणाला? झोपू नका मागचे. ठीक आहे, पाणी पिऊन घ्या जरा. आहे का पाणी? मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. तर आपल्याकडं जरा फास्ट घ्यायचं आपल्याला रिव्हिजन. तर आपल्याकडं ओनली 30 मिनिट्स आहेत. तर टॉपिक मला कंप्लीट करायचा आहे. आणि आपला सध्या पोर्शन चालू आहे स्टेमचा. लीफ घ्यायचं आपल्याला, त्यानंतर इन्फ्लोरसन्स, त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे. त्यामुळे एका व्यवस्थित एका फ्लोमध्ये बोला. एक जण दुसरंच बोलते काय तर एक जण तिसरंच बोलते असं नको. तुमच्या मनाचं काय बोलायचं नाही. इथं स्लाईड आहेत, ठीक आहे. बघा झाले सगळ्यांचं. सकर कुठला आहे बघा, हा सबेरियल स्टेमचा टाईप आहे सकर. इट इज द लॅटरल ब्रांच दॅट ओरिजिनेट फ्रॉम दी बेसल अंडरग्राउंड पोर्शन. असे पॉईंट्स मार्क करून ठेवायचे. एक्झामला हेच विचारतात. विचारलं तुम्हाला आणि असे ऑप्शन असतात, बेसल अंडरग्राउंड पोर्शन, बेस ऑफ मेन ॲक्सिस, असे प्रश्न असतात. याच्यामध्ये काय, बेसल अंडरग्राउंड पोर्शन ऑफ द मेन स्टेम. इट ग्रोज हॉरिझॉन्टली बेनिथ दी सॉइल. कुठं, हॉरिझॉन्टली बेनिथ दी सॉइल अँड कम आउट ऑब्लिकली अपवर्ड गिव्हिंग राईज टू अ लिफी शूट्स. कम आउट ऑब्लिकली अपवर्ड म्हणजे काय बघा, इथं तुम्हाला लगेच कळेल. हे जमिनीच्या आत असं काय करायला लागले, ग्रो करायला लागले का, आणि असं अचानक वर येतं. कम आउट ऑब्लिकली अपवर्ड. कळलं का तुम्हाला? आणि ह्याला काय नाव दिलंय आपण, बोला पटकन. याला सकर नाव दिलंय. हे दिसतात का तुम्हाला हे सगळे? आणि याच्यामधून हे बघा एकदम अचानक असं वर आहे सॉईलच्या मधून, बेनिथ दी सॉईल, कम आउट ऑब्लिकली अपवर्ड. आणि काय म्हणलं एक्झाम्पल, बनाना, पायनॅपल अँड क्रायसेंथेमम. बनाना, पायनॅपल अँड क्रायसेंथेमम. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये कोणाला? नाव. मॉडिफिकेशन अंडरग्राउंड स्टेम ऑफ द सम प्लांट्स. एक्झाम्पल, ग्रासेस अँड स्ट्रॉबेरी. ग्रास अँड स्ट्रॉबेरी. काय एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये बघा, ग्रास अँड स्ट्रॉबेरी. अंडरग्राउंड स्टेम ऑफ द सम प्लांट्स, ग्रास अँड स्ट्रॉबेरी. स्प्रेड टू न्यू निशेस अँड फेंड ओल्डर पार्ट डाय, न्यू प्लांट्स आर फॉर्म्ड. जुना पार्ट जो आहे तो काय झाला, डाय झाला, त्यावेळेसच नवीन पार्ट तयार होतो. आणि हे रन करायला लागलेत का नाही असे, आणि याला काय नाव दिले आपण, रनर. सायनाडॉन. एक्झाम्पल काय याचं, सायनाडॉन. ग्रास, स्ट्रॉबेरी. क्लिअर आहे.